कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू केलं नाही मला मला वाईट वाटलं. मला वाटलं तू रोज मला देणार आहे. हा पण तुम्ही माझ्या संग बोलल्या नव्हत्या त्या दिवशी लय ग. मी बोलली पण मी ना खूप लोकांशी पण बोलली आणि हा, तू ते ना इथे जात होतो तिथे जात होता, हा तेच. सगळ्यांकडे जात होता तू. आता तू माझ्याशी बोललं ना, हा. तुला मी ना अजून इझी करणार, तुला बोलायला मी शिकवणार, तुला मी मस्त गाईड करणार, मेंटोर करणार. बघ आता तू मला चूज करणार का नाही, मी तुला शो जितवणार. त्यांच्याशी बोलायला लागेल ना नाही कोणचं ते मॅडम सोबत. नाही काय बोलायचं नाही. एक्सक्यूज मी, कॅन आय टॉक टू हिम फॉर अ सेकंड? एक मिनिट ये इकडे. अहो, असंच बसलो मॅडम. एक मिनिट ये ना इकडे. एक काहीतरी असं स्टेप बॅक झालं किंवा ड्रॉबॅक आलं आणि तू पटकन असं स्विच करणार आहे. हे बघ मला प्रॉब्लेम नाही, तू कर. नाही नाही तसं ते काय तुझं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. नाही मला म्हणजे तुम्हीच पाहिजे बा. आता तुमचं बोलणं पाहिलं पण तुम्ही माझ्यावर रागवले. मी ऑफकोर्स तुझ्यावर रागवली आहे आणि माझा हक्क आहे तुझ्यावर रागवणं, कारण आपण पार्टनर्स आहोत. तुझं पण असं कधीतरी होईल की तू माझ्यावर रागवशील आणि तेव्हा मी ऐकून घेणार तुझं, जर माझी चूक असेल तर. तसं नाही होत अर्जुन, लक्षात ठेव. मला हा शो जिंकायचा आहे, तुला कळतंय. आणि तुझ्यामध्ये तो ॲटिट्यूड नाहीये आणि मला असे लोक नाही आवडत ज्याला डिसिजन्स घेता येत नाही किंवा जे स्वतःसाठी विचार करू शकत नाही. हा चालेल सर. आतापासून हा चालेल आतापासून, पण तू आत्ता पण तू त्याच झोन मध्येस. नाही हो नाही ठीक आहे ना, आता झालं ना, कारण टास्क झाल्यानंतर पण तू मला हा डायलॉग मारलायस काय की झालं ना आता जाऊ दे. मी नाही जाऊन देऊ शकत, लक्षात ठेव. माझी ही चिडचिड तोपर्यंत असेल जोपर्यंत आपल्याला रिझल्ट कळत नाही या टास्कचे. मला तुझ्याशी बोलायचं होतं बिकॉज तू जाऊन तिच्याबरोबर बसलास आणि काय फालतूगिरी लावली आहे. हा, नाही तुझी अशी पार्टनर असती आणि ती दुसऱ्या पोराबरोबर गेली असती, तुला चाललं असतं? नाही आता नाही जाणार. आता नाही जाणार. आता नाही चालणार. नाही ते घालवलंस तू. या बा तुम्ही. नाही, तुला ते परत कमवून घ्यायला लागणार. आता तू ते घालवलं. आता मी तुझ्यावर ट्रस्ट नाही करणार, हे लक्षात ठेव. मी रागात आहे, हा माझ्याशी बोलायला येत नाहीये. ह्याने तेवढ्या ड्युरेशन मध्ये काय बोलला काजलला माहितीये? काय? की तिने विचारलं माझा पार्टनर बनशील का नंतर, तो तुम्हाला विचार करून सांगतो. मग त्यांना काय म्हटलं? काय नाही म्हटलं, माझा पार्टनर बरोबर आहे म्हटलं. मला फिक्स पार्टनर केला म्हटलं मी, मला नाही लागत म्हटलं पार्टनर. पंकज कुठे? पंकज गुड मॉर्निंग. मी तुला ह्याच बोलायला आली आहे, माझ्याकडे पॉवर आहे. 12 लोकांना मी कोणाला पण चूज करू शकते. बाहेर जायचं नाही ना, तू मला चूज करणार ना. माझं मराठी पण चांगलं आहे, माझं इंग्लिश पण चांगलं आहे. माझं पॉवर जे आहे ना मी तुला देणार. पक्का प्रॉमिस? तू चूज करणार मला पक्का? मी काय करत होती, मी सगळे बरोबर जाऊन त्या जोडीमध्ये आग लावत होती. काय वीक आहे तुमच्या जोडीमध्ये, मी ते सांगत होती. आणि मला माहित होतं कुठं पुढं जाऊन ते लोक भांडणार आणि मी त्या पिक्चरमध्ये येणार आहे. मी पंकजशी बोलली, पंकज वॉज फुल कन्व्हिन्स्ड. कसं वाटतंय? याच्या आधी कधी तुम्ही असं सुपरमार्केट वगैरे काही बघितलं होतं? अर्जुन कसं होतं? काल चॉकलेट बिकलेट घेतले गर्लफ्रेंडसाठी? माझ्यासाठीच घेतली. स्वतःसाठी? हा. चल खोटारडा. परफ्यूम पण मारला ना? मलाच माहित नाही काय होतं. एअर फ्रेशनर होत. आणि टास्क कसा होता? आपल्या शिवाताई होत्या तिकडे, त्यांनी खूप जास्त काय कठीण केलंय का गोष्टी तुमच्यासाठी? ब्लाइंडफोल्ड थोडं अनएक्सपेक्टेड होतं. ब्लाइंड फोल्ड. मी तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही असणार आहात पण तरी नसणार आहात. आणि आता रिझल्ट्स. ओके, किती 15 आयटम्स होते त्या लिस्टमध्ये, त्यात कोणी किती आणले ते आता मी सांगेन. रेवती आणि अर्जुन
टोटल तुम्ही 6 गोष्टी आणल्या, त्यातल्या 3 गोष्टी करेक्ट होत्या, 3 गोष्टी चुकीच्या होत्या. निक्सर आणि भाग्यश्री, तुमच्या कार्टमध्ये किती गोष्टी होत्या? 7 गोष्टी. आणि त्याच्यातल्या बरोबर गोष्टी होत्या 5. पवन आणि ऐश्वर्या, तुमच्या कार्टमध्ये किती गोष्टी होत्या? 7 की 8. उलटी पकडून की सोडून? पण बरोबर गोष्टी ज्या तुम्ही गोळा केल्या होत्या त्या होत्या 5. शत्रुघ्न, त्यातल्या बरोबर गोष्टी होत्या 7. मला थोडं जास्त एक्सपेक्टेड होतं, टाइम कमी झाला, नाहीतर मला वाटतं डेफिनेटली की आम्ही 15चे 15 आयटम उचललेच असते. नेक्स्ट ना माझे फेवरेट आहेत रामा आणि नीता. सगळ्यात जास्त गोष्टी कोणी कलेक्ट केल्या असतील ना, रामा आणि नीता. तुम्ही सांगा किती गोष्टी कलेक्ट केल्या? 12. त्याच्यामधनं करेक्ट गोष्टी किती आहेत? मला असं वाटतंय 11. एक गोष्ट बरोबर आहे तुमची. खरं जेव्हा सर म्हणाले की नीताचं फक्त एक बरोबर आहे, मी शॉकमध्ये होती. कारण जेव्हा टास्क झालेला तेव्हा नीता म्हणालेली की रामाने तर खूप चांगलं परफॉर्म केलं आहे आणि ती बोलली की मला पूर्ण विश्वास आहे की 12च्या 12 वस्तू बरोबर आहे. कारण तू टेस्टच नाही केल्या गोष्टी. हां, ते मला वाटलेलंच. गुरलीन आणि विजय करेक्ट आयटम्स होते 8. मी प्राऊड आहे कारण ह्याचे लक्षात होतं की अच्छा हे घ्यायचं, हे आहे, हे ते आहे, तर मी हॅपी होती. अजूनपर्यंत जो काय रिझल्ट डिक्लेअर झालाय त्यात सगळ्यात जास्त बरोबर गोष्टी विजय आणि गुरलीन यांनी कलेक्ट केल्यात. क्या बात आहे. चक दे फट्टे आणि काय नब्दे किल्ली. ते कम्युनिकेशन थोडासा गॅप आहे, पण ह्याला माझी पूर्ण मराठी कळते आणि मला ह्याची पूर्ण मराठी कळते. गुड जॉब गाईज, गुड जॉब. आता श्रुती आणि ऋषिकेश, तुम्ही पण 10 गोष्टी कलेक्ट केल्या टोटल आणि त्यातल्या बरोबर गोष्टी होत्या 8. टास्क तर हा चांगला झाला पण मज्जा तर खूप आली. मला नाही मज्जा आली, मला घाम फोडला या बहिणं. सुभाषदादा आणि गायत्री बरोबर आहेत 6 गोष्टी. दीपक आणि प्रणाली, तुम्ही 7 गोष्टी कलेक्ट केल्या आणि त्यातनं बरोबर गोष्टी होत्या 7. 100% रिझल्ट. आतापर्यंत बेस्ट कोऑर्डिनेशन जर कोणाचं असेल तर तुमचं आहे. मला खरंच खूप भारी वाटलं जेव्हा मला कळलं की आमचे सगळे प्रोडक्ट्स बरोबर आहेत. मी होतो पण झालं, काहीतरी आंधळी होती त्या दिवशी. ते तर आहे, मी दीपूच्या भरोसे होती. पंकज जोयना, तुमच्या बरोबर गोष्टी होत्या 7. क्रिश आणि अक्षता, तुमच्या 10 गोष्टी करेक्ट झाल्या असत्या, पण एक गोष्ट तुम्ही टेस्ट नाही केली त्यामुळे 9 गोष्टी करेक्ट आहेत. सो आत्तापर्यंत मला वाटतं हायेस्ट तुम्हीच आहात. आत्ता शेवटची जोडी जी राहिली आहे ती आहे आपली अथर्व आणि अनुश्री. माझं असं होतं की यार आता काय होणार आहे काय माहित नाही. किती कलेक्ट केल्या गोष्टी? 12 गोष्टी कलेक्ट केल्या होत्या. सगळ्या गोष्टी घेतल्या असत्या मी. ही वराडली मला मध्ये, माझं मग संपलं सगळं घेतलं असतं. ती मध्येच वराडली माझं जोरात. एनिवेज तुम्ही 12 गोष्टी कलेक्ट केल्या आणि त्यात 12 मधनं 12 गोष्टी करेक्ट आहेत. मी खूप खुश होते की पहिलाच टास्क होता आणि तो आम्ही जिंकला होता. आदल्याच दिवशी मी 0 होते आणि फर्स्ट टास्कला मी हिरो झाले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.